चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तु ते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरू श्री चंद्रकुमार यांच्या दिव्य चरणार विंदात अनंत कोटी प्रणाम करता राजाराम महाराजांचा एक अभंग पाहूया, ज्यात राजाराम महाराज चिदंबर स्वामीचे अंतरंग भक्त जे आहे ते काय सांगतात की ह्या जो देह आहे, अभंगाचा सार काय, देह नाशिवंत आहे आणि देहाला लागून जे सुखदुःख आहे ते सुद्धा नाशिवंत आहे. आणि या सर्व जो कारभार चालू आहे, हे कुणाचा कारभार चालू आहे, व्यापार जे चालू आहे देहाचा, हे आपल्या कर्मामुळे चालू आहे. मन बुद्धी चित्त इंद्रिय ह्या सर्वांच्या व्यापारामुळे जे कर्म घडतात, व्यापार होतो नित्य आपला ट्रान्झॅक्शन आपण जे म्हणतो, कर्मांचा व्यापार होतो. आपण बोलतो, उठतो, झोपतो, खातो, पितो, दुसऱ्यांशी व्यवहारात बोलताना कसं बोलतो, ह्या सर्व गोष्टींचा क्षणोक्षणी कर्म होत असताना त्या कर्माचा लेखाजोखा जे आपण म्हणतो, जे काय फ्रूट्स आहेत ते फळ भोगण्यासाठी पुन्हा आपल्याला एक शरीर घेऊन यावं लागतं. आणि ह्याला आपण जे म्हणतो प्रारब्ध. प्रारब्ध कुठे म्हटलेलं आहे की प्रारब्ध अव्यक्त आहे आणि ते अननोन आहे आणि आपल्याला माहीत नाहीये. कुठून आला हा प्रारब्ध? हा प्रारब्ध आपल्या कर्मातून निर्माण झालेला आहे. कर्म करून 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 त्याचा ढीग लागला, ढिगारा लागला, राशी. एवढे कर्म केले आपण, क्षणोक्षणी कर्म करत असतो. 24 तासात झोपणे सुद्धा कर्म आहे, उठणे सुद्धा कर्म आहे, मलमूत्र विसर्जन कर्म आहे, पचनी पडणे कर्म आहे, सगळं काही क्षणोक्षणी. पापणी झाकल्या की कर्म आहे, शिंका मारल्या की कर्म आहे, सर्व काही कर्म आहे. बोलताना, खाताना, पिताना या एवढे सोडून आपण दुसऱ्यांच्या विषयात बोलतो, निंदना करतो, अवाच्य शब्दांचा प्रयोग करतो, शिवीगाळ करतो. हा सगळं कर्म आहे. आणि हे कर्माचं जे काही प्रॉडक्ट पुढे येणार आहे, फळ, तो काय होतो तिथे जाऊन जेव्हा हा सूक्ष्म शरीर पुन्हा जातो तेव्हा परमात्मा त्याला राशी, जसं आपण ज्या डिपॉझिट करतो संचित, त्या संचितातून एक भाग काढून पुन्हा परमात्मा काय करतो, सगळं या जीवाला पुन्हा तुला जे केलेलं आहे ते भोगण्यासाठी तुला परत जावं लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम. आणि त्यासाठी परमात्मा काय करतो, त्या चिपमध्ये आपल्या कर्माचा फळ सुख असो दुःख असो करून पाठवून देतो. आणि पृथ्वीवरती आल्यावरती ह्या जन्म मरणाच्या चक्रात, म्हणजे सुरू जन्म आणि मरण यामधली जी यात्रा आहे त्यात सर्व काही आपल्याला भोगावं लागतं. म्हणून ते म्हणतात, ते भोगताना आधी समजून घ्या हे कोण भोगत आहे, आणि मग वृत्ती उठूच देऊ नका. म्हणून आपण सर्वांनी मिळून ते काय सांगतायत ते पाहूया. श्रवण चिंतन मनन करूया, निधी ध्यास करूया, एक चित्ती एक देशी एकाच ठाई एकाग्र चित्ताने आपण त्या चिदंबराचं नाम घेऊया. काय म्हणतात राजारामजी महाराज, देहाशी हो दुःख होती नाना परी, शोक ते अंतरी वाहू नये, सुख दुःख असे भोग या देहाचा, हर्ष सो शोक याचा उठवणे दी, चिदंबरी लीन करोनिया वृत्ती, वीट धरी चित्ती तणधणाचा, करुणा भावे देव आठवावे मनी, दास म्हणे जनी धन्यतेची. देहाशी हो दुःख होती नाना परी, दुःख होतंय देहाला, काहीतरी झालं, बरं वाईट झालं, रोग झालं, पैसे नाही आहे, कमी झाले, नोकरी गेली, मुलं झाले नाही, बायको वारली, शोक ते अंतरी वाहू नये. कुठे वाहू नये शोक? अंतरी. अंतरी म्हणजे मनाच्या आत खोल गटात ह्या सगळ्या विचार कुठे जाऊन दडलेले असतात? चित्तात दडलेले असतात. सुप्त अवस्थेत हे विचार दडलेले असतात. त्याचा शोक करू नका म्हणतात.
अंतरी मनात हे सगळ्या मनाचा व्यापार आहे. मनाच्या व्यापाराला थांबवा म्हणतात ते अंतरी ते शोक वाहू नये. डोंट कॅरी इट म्हणतात त्याला. तुम्ही जडभार करून ते इमोशनल बॅगेज म्हणतो आपण त्याला, तो बॅग घेऊन फिरत जाऊ बसू नका. जे काय होता येतं, जे देहाला होत आहेत ते होणारच आहे. का होणार आहे? कारण सुख दुःख असे भोग या देहाचा, हर्ष शोक याचा उठोने दी. सुख दुःख देहाचा जो भोग आहे आपल्या कर्माच्या फळानुसार होतोय. चांगले कर्म केलेत आपण मग ते सुख देणार, आणि वाईट कर्म केले आहे, दुसऱ्यांची निंदा नालस्ती केली, दुसऱ्यांना शिवीगाळ केली, काया वाचा मनसा, हा कुणाला लाथाडून दिली, कुणावरती थुंकून दिली, रागारागाच्या भरात ढकलून दिलं, जे काय कर्म करतोय वाईट जरी केलं तरी त्या कर्माच्या फळ भोगण्यासाठी आपणच तयार राहायला पाहिजे. कारण अगदी सरळ सरळ इक्वेशन आहे. बोया पेड़ बबूल का आम कहाँ ते होय. भाबळीचे झाडं लावून आपण आंबे मागतोय. वा, मला सर्व सुखच पाहिजे, दुःख नको. दुःखाचे बिया सुद्धा तूच पेरले आहेत, सुखाचे सुद्धा तूच पेरले आहेत. दोन्ही तू पेरले आहेत आणि दोघातून बाहेर पडायचं असेल, सुखही नको दुःखही नको. हर्ष शोक याचा उठोने दी. उठवणे दी म्हणजे ती वृत्ती जी आहे उठवणे दी. उठवणे दी उठू म्हणजे तो हर्ष आला, वृत्ती झाली हर्ष. वा 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 वा, मी कमवलेला आहे, मी घर बांधलेलं आहे, माझा मुलगा फॉरेनला गेलेला आहे. हा जो हर्ष भरात आपण मिरवत असतो, मिरवणूक करत असतो आपल्या अहमपणाचा, देहभावाचा, तो वृत्ती उठू देऊ नकोस रे बाबा. आणि शोक झालं, परत मन बुडून गेलेलो असतो, आपण त्याला डिप्रेशन म्हणतो. काय शोकचित्त होऊन आपण एखाद्या कोपऱ्यात बसलेलो असतो. का असं झालं हो, हकलून दिलं मुलांनी, सगळे पैसे वाया गेले, सगळं शेत बुडालं, हे झालं ते झालं. याचा सुद्धा वृत्ती उठवणे दी. जे काय घडत आहे ते माझ्या कर्माच्या फळानुसार करत आहे, तर यापुढे माझा विचार कसा असावा, ह्या कर्म असा विचारच उठवणे दी म्हटल्यावरती कुठे लागावं आपण? आपले पाय स्वामीच्या चरणाला, आपलं मस्तक स्वामीच्या चरणाला, पायाला बांधून सदोदित त्याच्या नामस्मरणात आपण पडून राहावे. चिदंबरी लीन करून या वृत्ती, वीट धरी चित्ती तणधणाचा. वीट धरी, वीट म्हणजे तिरस्कृत भावना धरावी चित्ती तण आणि धनाचा, म्हणजे देह अहमपण, देहाबद्दल जो मोह आहे, ममत्व आहे, अहंकार आहे, मी करतोय, मी कमवतोय, मी सर्व काही, हे जे काय सत्ता माझ्यामुळे चालत आहे, हा जो अहमपणा आहे, आणि धनाचा जो अहंकार आहे, जे मिरवणूक आपण करतो, दुसऱ्याला आपण तुच्छपणेने वागतो, आपल्या पैशाचा जो अभिमान दाखवतो, हे सगळी वृत्ती कधी होणार? वीट धरावी आधी, याची तिरस्कृत भावना झाली पाहिजे. मी का असा वागत आहे? ह्याच्या मागे काय आहे? षड्विकारांचा प्रभुत्व आहे, षडवैरींचा प्रभुत्व आहे, त्यांचा संघ आहे, आणि त्यांचा संघ झाला की अहमपणा आपोआप जागृत होतो. म्हणून वृत्ती कुठे लीन करायची आहे? चिदंबरी लीन करून या वृत्ती. जे जे विचार उठतात ते चिदंबरी. चिदंबरी म्हणजे काय? नामात असलेल्या त्या नामीचा स्वरूपात हे लीन करायचे आहे. चिदंबर जे नाम आहे त्या नामात चिदंबरी राहणारा जो आहे, चिदंबरी तो कुठस्थ चैतन्य, ते ब्रह्मवस्तू जे आहे त्याच्यात माझी वृत्ती लीन करायची. जे काय वृत्ती उठतात, तुला समर्पण केलंय रे बाबा. विकार आहे माझ्या मनात, अवगुण आहे माझ्या मनात, सगळं काही आहे, ते सगळं तुला मी समर्पण करतोय. तुझ्याशिवाय हे काढून टाकणारा कोणीच नाहीये. परमात्मा चिदंबरा, देवा तूच ती शक्ती दे. म्हणून काय म्हणतात राजा रणजी महाराज? करुणा भावे देव आठवावे मनी, दास म्हणे जनी धन्यतेची. कोण धन्य आहे जगात? जो करुणा भावनेने देवाला आठवण करतो. करुणाभाव म्हणजे काय? मी असहाय्यक आहे, मी अनाथ आहे, माझी शक्तिहीन आहे, पामर आहे, मला काही शक्तीच नाहीये देवा, तुला ओळखून घेण्याची शक्ती माझ्याकडे नाही. ह्या अवगुण मला मला ते संपवता येत नाही, विकार माझे घालवता येत नाही, विकारांवरती मला ताबा करता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी त्रस्त झालेलो आहो आणि अशक्त झालेलो आहोत. म्हणून तू कृपा केल्याशिवाय, तुझ्या कृपे वाचून ह्या सगळ्या विकारांना मला घालवता येणार नाही, हा अहमपणा घालवता येणार नाही.
देहभाव आणि ममत्व सोडता येणार नाही. वृत्ती वैरागी आणि विवेकी होणार नाही. म्हणून चिदंबरा, करुणा भावे देव आठवावे मनी. करुणेच्या भावनाने दोन्ही हात जोडून, कर जोडून भीक मागावी त्याच्याकडे आपण जाऊन. अगदी भिकारड्यासारखे आपण जाऊन उभे राहावे त्याच्यासमोर. माझ्याकडून हे होत नाही, मी करू शकत नाहीये हे सगळं, आणि तुझ्या पायी आलो आहोत मी आता. मग तू मला तुझ्या पदरी घे रे चिदंबरा. म्हणून अगदी दीनतेच्या भावनेने आपण त्याला प्रार्थना करावी. म्हणजे त्या प्रार्थनेने माझं मन कसं होऊन जाईल, विरघळून जाईल. तूप कसा विरघळून जातो त्याप्रमाणे विरघळून जाईल माझं मन. आणि ते करुणेच्या स्वराला जेव्हा स्वामी काय करतो, ओ म्हणून, म्हणजे ताबडतोब धावून येतो आपल्यासाठी. केव्हा येईल तो, जेव्हा हे स्वर आपली वाणी आपली करुणेच्या भावनाने गदगद होणार. कंठ गदगद झालं पाहिजे, डोळ्यातून अश्रुधारा व्हायला पाहिजे, की मी आजपर्यंत जे काय केलं ते चुकीचं वागलो, मला क्षमा करा चिदंबरा. तुम्ही तुमच्या पदरात मला घ्या. यापुढे हे कर्माचा जो जाळ आहे, याच्यातून, या जाळ्यातून मी बाहेर पडू शकत नाही. तुमच्याशिवाय त्या जाळ्यांना कुणी काढू शकत नाही. तर कृपा करून मला या संसाराच्या जाळ्यातून मला काढून टाका आणि मला तुमच्या पदरी घेऊन मला ती मुक्ती म्हणा, भक्ती म्हणा, वैराग्य म्हणा, जे म्हणा ते मला तुम्हीच देऊ शकता. तेवढी मला माझ्यावर कृपा करावी. म्हणून करुणेने जो मागणार आहे स्वामीप्रती, तेव्हा जनी तोच धन्य धन्य होणार आहे. असं म्हणता औदुंबर निवासी भक्ताभिमानी राजाधिराज सच्चिदानंद शिवचिदंबरेश्वर गुरु महाराज की जय. लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु.